आज मी प्रवासिनी बनले आहे. पण यात नवल काय केलं? माणूस जन्माला आला की तो प्रवासीच बनलेला असतो. जन्माला यायचं, बालपणातून तारुण्याकडं, तरुणपणापासून म्हातारपणाकडं आणि म्हातारपणापासून मरणाकडं त्याचा प्रवासच नाही का चालू असत? या प्रवासात तो निरनिराळ्या टप्प्यावर थांबतो. तिथल्या सोयी गैरसोयी, तिथली सुखदुःख अनुभवतो. गैरसोयीतनं सोय आणि दुःखातून सुख काढण्यासाठी धडपड करीत त्याचा हा प्रवास चालू असतो. पण हा त्याचा प्रवास तो हौस म्हणून करीत नसून त्याला तो करणं भागच असतं, म्हणून तो करीत असतो. या प्रवासात आणखी एक गंमत आहे. त्याला हा प्रवास जागच्या जागी बसून करता येतो. ती जागा त्याच्या वाट्याला येते, त्या जागेला चिकटूनच त्याच्या जीविताची यात्रा चालू असते. पण माझ्या आजच्या प्रवासाचं तसं नाही. हा माझा प्रवास जीविताच्या यात्रेतलाच एक भाग असला तरी तो मला करणं भागच होतं असं नाही. गैरसोयीतनं स्वतःची सोय निर्माण करण्यासाठी किंवा असह्य दुःखाचं निवारण करण्यासाठीही मी हा प्रवास पत्करलेला नाही. खरं सांगायचं तर असंच म्हटलं पाहिजे की माझ्या सुदैवानं मला लाभलेलं ठिकाण लोकांनी हेवा करावा इतकं छान आहे. आणि असं असूनही ते सोडून मी बाहेर पडले आहे. तुम्ही विचाराल, असं सुखाचं ठिकाण सोडून बाहेर पडण्याचा खुळेपणा तू का केलास? काय उत्तर देऊ मी तुम्हाला? सुखानं भरलेलं ठिकाण सोडून बाहेर पडणं हा खुळेपणा नव्हे असं मी कसं सांगू? आणि तसं सांगितलं तर कुणाला पटेल? ते नाहीच पटायचं. म्हणून मी तुम्हाला काही न सांगता तुम्ही काय म्हणाल ते मुकाट्यानं ऐकून घेते. पण तुमच्या पुढं मी असं तोंड मिटून बसले तरी माझं मन कुठं मला गप्प बसू देतंय. मला लाभलेलं सुखच मला असह्य होऊ लागलं आणि म्हणून मी त्यापासून दूर जायचं ठरवलं. हे बरं केलं असं एकदा ते म्हणतं. फार काय, तू दूर जा असं त्यानंच मला सांगितलं आहे. पण त्याच्या सांगण्याप्रमाणे मी वाट चालू लागले तेव्हा ते फिरून शंका घेतच आहे. तुम्हाला जसं काही सांगायचं नाही असं मी ठरवलंय तसं मनाच्या शंका कुशंकांकडेही आता लक्ष द्यायचं नाही असा माझा निर्धार झालेला आहे. मी आज प्रवासिनी बनले आहे आणि माझा हा प्रवास पाय नेतील तिकडं आणि डोकं सांगेल त्याप्रमाणे चालू राहायचं आहे. माझ्या सभोवार काळोख पसरला आहे. मी कोणाला दिसत नाही आणि मलाही कोणी दिसत नाही. या काळोखात काट्याकुट्यावर पाय पडून माझी चाल मध्येच बंद पडेल का? जीवाणू बिवाणू तर माझ्या पायाला डसणार नाही ना? अशी भीती मला वाटते आहे. काट्यानं पुढची चाल बंद केली तर परत फिरणंही अशक्य होईल आणि या आडवाटेवर मध्येच कुठेतरी मी अडकून पडेन. तसं झालं तर लोक काय म्हणतील? काय म्हणणार? माझ्या माथी खुळेपणा मात्र मारून बसतील. असं हसं होण्यापरीस जीवाणू डसून मरण आलेलं मला पत्करेल. पण तसं मरण यावं असंही मला वाटत नाही. माझ्या भोवती पसरलेल्या या काळोखापलीकडं सुरेख चांगलं चांदणं फुललेलं आहे आणि त्या चांदण्यात माझी वाटचाल मोठ्या मजेत चालली आहे. हे माझं मनोराज्य अवचित आलेल्या मरणानं मोडून पडेल. छे, ती कल्पनाही मला सहन होत नाही. जीवाला वैतागून मरणाला शोधित मी प्रवासिनी बनले नाही, तर लाभलेल्या जीविताच्या समाधानातून नवं समाधान निर्माण करण्याच्या हव्यासानं मी ही वाटचाल सुरू केली आहे. ते बघा, मंगळाच्या चांदणीसारखे लाल लाल डोळे मला खुणवायला लागले. रूळ रस्त्याच्या बावट्यावर बसून ते मला बोलवत आहे. तुला वाहून नेणारी गाडी आमच्या पायातून जाणार आहे असं ते मला सांगत आहेत. अधिक दिवे आणि माणसांचा किलबिलाट. माझ्यासारखीच आणखी माणसं प्रवासाला निघाली आहेत. माणसांच्या घोळक्यात आल्यामुळं हायसं वाटतंय, पण कुणी ओळखील की काय अशी भीतीही वाटतेय. ज्या मरणाला भीत होते ते आलंच शेवटी. आ बाई, तुम्ही आणि आशा एकल्या? एका म्हातारीनं मला विचारलं. कसं ओळखलं या बाईनं मला? मी दचकले तिच्या प्रश्नानं आणि काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून बोलले. एकटी कशी? गडी आला होता की पोचवायला? गाडीला वेळ आहे म्हणून म्हटलं जा परत. रात्रीच्या थंडीत कशाला कुडकुडत पडायचं त्यानं? बरं, पण तुम्ही कशा इथं स्टेशनवर? तुमचं शिरपती येणार आहे नव्ह का आज? 3 सालात भेटलं नाही लेकरू. कुठं मुलखावर गेलं होतं आणि हाल वनवासात दिस काढीत होतं. भगवानाच्या किरपेनं जगून वाचून घरला येतंय म्हणून सांजपासून येऊन बसली आहे इथं. गाडी पहाटेलाच येणार आहे शिरपाची. म्हणजे मंजुळाबाई होय तू?
होऊ दे बाई एकदा मायलेकरांची भेट. तुमच्या पायावर घालायला घेऊन येईन बरं का बाई. तुम्हा साऱ्यांच्या आशीर्वादानं तो धडपणी घरी येतोया. बरं आण हं मंजुळाबाई, आनंद वाटेल साऱ्यांना तुझ्या श्रीपतीला पाहून. पर तुम्ही गावाला चाललायसा की? अगं गेले तरी येईन मी परत लवकरच. मी धडधडीत खोटं सांगून वेळ मारून नेली. त्या प्रेमळ आईच्या भाबड्या मनाचा विरस करणं मला बरं वाटलं नाही. आणखीही 10-20 माणसं तिकिटाच्या खिडकीपुढं ताटकळत आहेत. मंजुळाबाईसारखीच तीही कसल्या ना कसल्या हुरहुरीनं जमली असतील. मंजुळा आपल्या लाडक्या लेकाला उतरून घ्यायला आली आहे, तर ती बघा दुसरी एक बाई आपल्या लेकीला सासरी पोचवण्यासाठी आली आहे. माय लेकी मध्यरात्र झाली तरी एकमेकीला बिलगून निरोप देण्याघेण्यात गर्क आहेत. डोळ्यात समाधानाचे अश्रू चमकतात, तसे कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात त्या माय लेकींचे विरहाचे अश्रूही चमकतात. तो पहा, म्हातारा मारवाडी आपल्या जवळच्या माणसाला कपाशीचे आणि गुळाचे भाव विचारतो आहे आणि आपणाला सर्व गाड्या घालण्याबद्दल त्याला मथवतो आहे. आणि ते 4-5 जण नाशिकच्या कोर्टातल्या खटल्याबद्दल जोशी वकिलाकडे जावं की पोवार बालिस्टराला बोलवावं याचा बेत करीत आहे. आणि ते पाहिलं, शाळा सोबती दिवाळीच्या सुट्टीत मौज करायला म्हणून कुठंतरी निघालेले आहेत. सगळे प्रवासी आणि सगळ्यांच्या प्रवासाचा उद्देश एकाहून अगदी वेगळा. मी यापैकी कुणाच्या प्रकारात बसत नव्हते. तिकिटाची खिडकी उघडलेली दिसते. कोण गर्दी आणि किती घाई. आधी तिकीट मिळवलं तरी गाडी यायची तेव्हाच येणार आणि साऱ्यांचा प्रवास एकदमच सुरू होणार. पण हा विचार कोणीच कसा करत नाही. प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा आपणाला मिळाली पाहिजे यासाठी माणूस किती धडपडतो. आता या 2 माणसांचं झालं की माझी पाळी येणार आणि मी तिकीट मागणार. पण कुठलं तिकीट मागू मी? मी प्रवासाला निघाले आणि कुठं जायचं हेच मला ठाऊक नाही. तुमचं सोडा, पण माझं मला सुद्धा नवल वाटतंय या खुळेपणाचं. पण खूळ असलं तरी ते आता कडेला लावायलाच पाहिजे. नाशिकचं एक तिकीट द्या मास्तर. नाशिकचं? ही गाडी भुसावळला जातीये. नाशिकची गाडी पहाटे 5:30ला आहे. उचला आपले पैसे. नाशिकला जात नाही ही गाडी? बरं तर भुसावळच्या आदल्या स्टेशनचं तिकीट द्या. म्हणजे तुम्ही कामासाठी कुठे निघालात की नुसतं आगगाडीत बसून फिरायचं आहे तुम्हाला? मगाशी नाशिकला निघाला होतात, आता म्हणताय भुसावळ. भुसावळकडंच जायचं मला, चुकून नाशिक म्हटलं मी. ठीक आहे, हे भुसावळचं तिकीट आणि हे उरलेले पैसे. भुसावळच्या अलीकडच्या स्टेशनवर गाडी थांबत नाही म्हणून भुसावळचं तिकीट दिलंय. तिकिटाला किती पैसे पडले आणि परत किती आले हे बघावंसं सुद्धा वाटलं नाही मला. फार फजिती न होता तिकीट हातात आलं हेच पुष्कळ झालं. गाडीचा दिवा दिसायला लागला आहे. आपापली बोचकी उचलून सगळीजणं कशी सज्ज होऊन राहिली आहेत. जरा दमानं घ्या बाबांनो, गाडी थांबू तरी दे पुरती. आणि समोर आला त्याच डब्यात का अशी रेटारेटी? करा बाबांनो, मी आपली पुढं जाऊन बघते कुठं शिरकाव झाला तर. छान झालं की हा बायकांचा डबा खूपच रिकामा आहे. बरं झालं, चांगली जागा मिळाली. आली झोप तर आडवं सुद्धा होता येईल. पण मला झोप यायला थोडीच बसलीये. गाडी बरोबर माझ्या डोक्यातले विचारही लागलेत धावायला. आणि गंमत बघा हं कशी होते ती. गाडी बरोबर मी पुढं सरकते आणि माझे विचार मात्र परत घरी चालले आहेत. उद्या मी घरी दिसले नाही तर कोण बोभाटा होईल. शेजारी पाजारी इष्टमित्र सगळ्या ठिकाणी चौकशी सुरू होईल. पै पाहुण्यांकडं, माझ्या माहेरील माणसांकडं तारा पत्र रवाना होतील. कुणी माझ्या थिल्लरपणाबद्दल नाव ठेवतील. कुणी भरलेल्या घरातून बळे बळे देशोधडीला लागल्याबद्दल मला कर्मदरिद्री म्हणतील. कुणी वरून गोजीरवाणं दिसणारं माझं घर आतून त्रासदायक असेल असा तर्क लढवून भल्या माणसांवरही आग पाखडतील. हजारांच्या हजार जिभा आपापल्या स्वभावधर्माप्रमाणे वळवळायला लागतील. वळवळेनात. मला आता त्याचे थोडेच चटके बसणार आहेत. पण निरपराधी माणसांना त्याचे फटकारे सोसावे लागणार. आणि त्याचा दोष कुणाकडं? माझ्याकडंच नाही का? बरं झालं हे बाळ रडायला लागलं आणि त्याची आई त्याला उगी करीत असतानाही त्याचं तोंड मिटत नाही. बाई बाई, काय हातपाय झाडतंय? होतंय तरी काय त्याला? बाई, द्या बघू त्याला माझ्याकडं. शेजारच्या बाईला कळवळा आला. तिच्याजवळही लेकरू झोपलंय. आईनंच आईची अडचण ओळखावी म्हणतात ते खरं. पण तिच्याजवळ तरी कुठं राहतंय ते? आपण तरी बघावं आपल्याला काही करता येतंय का? त्याच्याबरोबर त्याच्या आईलाही रडू यायला लागलं की. ये बाळ माझ्याकडे.
उगी राहायचं हं आता. शहाणा माझा राजा तो. उगी उगी ग. हात रे काऊ. बघ गाडी कशी धावतीये. कशासाठी? पोटासाठी म्हणती आहे. अगं बाई, असं आहे होय. सोन्याची झाली म्हणून तार बोचल्याशिवाय का राहील. आत्ता गप्प करते मी बाळाला. आयांना मुलांना दागिने घालायचा तेवढा सोस, पण त्या पायी त्यांना कासावीस व्हायची पाळी येते हे कुठं लक्षात येतं त्यांच्या. डुलाचा आकडा उचकटून कानाच्या पाळीत रुतल्यावर पोर कळवळेल, नाही तर काय करील. घ्या बाई तुमचं बाळ. झालं गप्प. जरा मांडीवर घेऊन थोपटा, म्हणजे आत्ता झोप लागेल त्याला. रडून रडून दमलं बिचारं. तुमच्या तरी हातगुणानं तोंड मिटलं मेल्याचं. एक एक वेळा चळ भरली की असा पुरेवाट करतो. तुम्ही मंत्रबिंत्र घातलात की काय तरी. मंत्र नाही, पण थोडंसं तंत्र केलं मी काय चेटूक केलं ते समजावून दिलं तेव्हा ओशाळल्यासारखा चेहरा झालाय त्या माऊलीचा. आता दुसरीकडे बोलणं वळवलं पाहिजे असं ओळखून मी म्हटलं, कुठपर्यंत जायचंय? नाशिकहून आला वाटतं. जायचं आहे खूप दूर. उद्या संध्याकाळ होईल घरी पोचायला. आज सकाळी घर सोडलंय. अलिबागेपाशी गाव आहे आमचं. तिथनं मुंबई आणि मुंबईहून रामगाव. म्हणजे रामगावला असता तुम्ही? रामगावहून आज 17 कोस दूर आहे आमचं गाव. मग तान्हं मूल घेऊन इतकं दूर जायचं तर पोचवायला कोणी बरोबर कसं आलं नाही? कोण येणार? देवाच्या दयेनं दुसरी कसली ददात नाही मला, पण माणूसबळाच्या नावानं खडखडाट आहे. माहेरी एक म्हातारी मावशी होती. ती आज पावे तर उपयोगी पडत होती अडीअडचणीला, पण गेली बिचारी देवाच्या घरी. तिचं फार झालं म्हणून पत्र आलं तेव्हा गेले. नशीब म्हणून गाठ तरी पडली अखेरची. आता ह्यांना मी आणि मला हे. नोकरीमुळे ह्यांना नाही यायला होत. बरं, पण तुम्ही कुठे चाललाय? कुठंतरी. माझ्या उत्तराचं आश्चर्य वाटलं त्यांना. त्यांनी विचारलं, कुठंतरी म्हणजे? माझ्याबरोबर आमच्या घरी चला म्हटलं तर याल? हो, आनंदानं, मी सांगून टाकलं. मी हवसले तर तुमच्याबरोबर येईन. मला कुणावर भार न घालता कुठेतरी राहायचंच आहे. माझ्या हातून होईल तेवढी मदत मी तुम्हाला करीन, पण माझी एक अट आहे, ती तुम्ही पाळली पाहिजे. सांगा तरी. माझ्याबद्दल तुम्ही कसलीही चौकशी करायची नाही. माझं नाव गुजाताई आणि मी कुलशीलवंतांची बायको आहे. जातीनं ब्राह्मण आहे मी. कुणाचा बोल येईल अशी कोणतीही वाईट गोष्ट माझ्या हातून घडलेली नाही. कोणत्याही हिंदू कुटुंबात काम करायला मी तयार आहे. एवढी माहिती मी होऊन तुम्हाला सांगते. याहून अधिक चौकशा तुम्ही करू नयेत, आणि केल्यात तरी मी काही सांगायची नाही. ही मी तुमच्यासमोर दिसते आहे तशा स्थितीत माझी तुम्हाला सोबत पत्करण्यासारखी असेल तर सांगा. मी भुसावळला उतरणार आहे. तिथपर्यंतच तिकीट आहे माझं. भुसावळपर्यंत विचार होऊ दे तुमचा. काही नको विचार करायला. चलाच माझ्याबरोबर तुम्ही गुजाताई. ठीक आहे. तुमची घरात पूर्ण सत्ता असेल असं समजून मी चालते. तरी पण आधीपासून सावधगिरी घेतलेली बरी म्हणून विचारते. तुमच्या घरच्या पुरुषांना माझं हे लोढणं तुम्ही गळ्यात बांधून घेतलेलं नाही आवडलं तर? ते माझं मी बघून घेईन. आणि खरोखरीच मी सौ अक्कांच्या बरोबर दिवेवाडीला आले. अक्कांचे यजमान बापूराव मला पाहून बिचकले आणि प्रथम काही वेळ ते माझ्याशी परकेपणानंच वागत. पण 8च्या दिवसात अक्कांच्या घरात मी सर्वांना हवी हवीशी वाटू लागले. माझ्या प्रवासाचा हा पहिला टप्पा मी गाठला. वावटळीत पाचोळा उडावा आणि तो कुठंतरी दूर जाऊन पडावा, तसंच नाही का झालं हे? थोडी थोडकी नव्हे, 24-25 वर्ष ज्या कोंडाळ्यात मी अडकून पडले होते त्यातून मी निखळले आणि 100-200 कोसांवर दिवेवाडीसारख्या आडवळणी खेड्यात येऊन पोचले. आडवळणी खेड्यात आले हे अगदी माझ्या मनासारखं झालं. अज्ञातवासात राहायचा माझा हेतू शहर गावापेक्षा खेड्यापाड्यातच तडीला जाईल असं मला वाटलं, आणि असं सोयीस्कर ठिकाण लाभल्याबद्दल मी देवाला मनोमन नमस्कार केला. पण या थारे पालटामुळं मला वाटलेलं समाधान फार काळ टिकलं नाही. मला राहायला जागा नव्हती आणि मी छळवादी माणसांच्या गराड्यात वैतागून गेले होते असं मुळीच नाही. फार काय, माझ्या पात्रतेपेक्षा कितीतरी जास्त मोठेपणा मला माझ्या घरात लाभलेला होता. अक्का बापूरावांच्या घरी मला याहून अधिक ते काय मिळालं? मग पहिली जागा सोडून ही दुसरी जागा मिळवण्यात मी काय साधलं? फार दिवसांच्या सहवासातल्या माणसांचं मन दुखवून हे नवे लागेबांधे जोडण्याचा आटापिटा केला तरी कशाला? अशा 1 ना 2 हजार शंका माझ्या मनात थैमान घालायला लागल्या आणि माझं मन म्हणायला लागलं, छे, एवढ्यासाठीच तू घराबाहेर पडली नाहीस. दैवयोगानं आयतं मिळालं, त्यातच घुटमळत राहण्यापेक्षा
आणि दुसऱ्या माणसांच्या केवळ चांगुलपणावर तरंगण्यापेक्षा स्वतःचं वेगळं जीवन निर्माण करून त्यानं जगाला चकित करावं अशी तुला तळमळ लागली होती. म्हणून तू घराबाहेर पडली आहेस. प्रवाह पतीत म्हणून काळ कंठू नको. पण असं काहीतरी मी काय करू आणि कशाच्या जोरावर? पैशाच्या जोरावर पुष्कळ गोष्टी करता येतात, पण माझ्यापाशी त्याच्या नावानं शून्यच होतं. विद्या होती म्हणावं तर तिकडूनही खडखडाट. रावजींनी जेवढं वाचन मला करायला लावलं आणि जे नवे नवे विचार माझ्या कानावर घातले, एवढा शिक्षणाचा संस्कार माझ्या मनावर झालेला. अशा सामुग्रीवर मला काय करता येणार अशी मला भीती वाटू लागली. पण त्याचवेळी मला रावजींकडून ऐकायला मिळालेले विचारही धीर देत होते. महत् कार्य करायला साधन सामग्रीपेक्षा मनाची तळमळ अधिक सहाय्य करते. पैशा वाचून आणि पदव्या वाचून करता येण्यासारख्या कितीतरी गोष्टी जगात असतात. त्या शोधल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. काही साधतील, काही फसतील. साधतील त्याच्या पुढल्या गोष्टींचा शोध करायचा, फसतील त्यांचा नाद सोडायचा. साधल्याबद्दल हुरळून जायचं नाही, फसल्याबद्दल नाउमेद व्हायचं नाही. रावजींनी सांगितलेली विजापूरच्या उपल्या बुरुजाची दंतकथा माझ्या मनात पक्की बिंबलेली होती. गोवऱ्या विकून एका बाईनं तो प्रचंड बुरुज बांधला म्हणे. तिच्यापाशी का पैसा होता का विद्या होती, पण तिनं सुद्धा एक प्रचंड कार्य करून ठेवलं. आज शेकडो वर्ष ते तिच्या कर्तबगारीची साक्ष देत उभं आहे. विचारांच्या अशा घासाघिशीत काही दिवस गेले. मी अक्कांच्या घरात त्यांना जास्तीत जास्त सुखात ठेवण्याचा प्रयत्न करीत दिवस कंठत होते. स्वयंपाकाचं काम अक्का करीत, पण धुणं पाणी, भांडी, दळण, मुलांचं नाहणं माखणं, औषध पाणी मी सांभाळीत होते. माझी राबणूक पाहून अक्का आणि बापूराव कधी कधी रागवत सुद्धा. बापूराव तर माझ्याबद्दल अक्कांना बोलत. एके दिवशी त्या नवरा बायकोंचा संवाद सहजगत्या माझ्या कानावर आला. गुजाताई आल्यापासून भारीच मिजास वाढलेली दिसते तुझी. जेवण झाल्यावर आचवून घेत नाहीस तिच्याकडून, हे नशीब तिचं. इकडून असे टोमणे मिळण्याजोगं झालं आहे खरं, पण मी बळेनं का लावते तिला कामाला? ती आपण होऊन करते सारी कामं, त्याला मी काय करू? मी काही करते म्हटलं तर म्हणते तुम्हा लेकुरवाळ्यांना मुलांच्या खस्ता खाताना पुरे वाट होते, आणखी काय करायला पाहिजे तुम्ही? आणि असं म्हणून मुलांची कामं सुद्धा तीच करून टाकते, मला पत्ता सुद्धा लागू न देता. पगार वाजवून घेणारे चाकर सुद्धा करायचे नाहीत असे कष्ट फुकटावारी करतेय. माझा जीव थोडा थोडा होतो हे बघून. गुजाताईच्या खाण्यापिण्याची तरी काळजी नीट घेत जा आणि तिची लुगडी बिगडी बऱ्यापैकी घे. होय बाई, तेवढी एक गोष्ट मात्र बरी आहे गुजाताईची, नाकाओठावर जेवत नाही ती. दोन्ही वेळेला चांगलं पोटभर जेवते. अधेमध्ये मात्र काही खायची नाही हो. आता लुगड्याबद्दल म्हणायचं झालं म्हणून सांगते, आलीच आहेत तिची पातळं फाटायला. तेव्हा येत्या 1 तारखेला रामगावला जाणं होईल, तेव्हा घेऊन यावी 2 चांगल्यापैकी लुगडी आणि पोलक्यांसाठी कापड. पांघरायसाठी एक रग नी चादरही आणावी. 2 कांबळ्यांच्या बिछाण्यावर झोपते नुसत्या. घरात गाद्या आहेत, त्यातली एक घे म्हटलं तर एक का, गरज वाटेल तेव्हा 2 सुद्धा घेईन असं उत्तर दिलं. एकेका वेळी तऱ्हेवाईकपणा करते. अन असं का म्हणून विचारलं तर कसल्या चौकशा करायच्या नाहीत ही तिची ताकीद आहेच. त्यांच्या या बोलण्यावरून मला धीर आला. आपण त्यांना जड वाटतो की काय ही माझ्या मनात कधी कधी डोकावणारी शंका पार पळाली. एवढंच नव्हे तर आपण केलेल्या कष्टांबद्दल त्या नवरा बायकोंना उपकार वाटतात हे मोठं समाधान मला वाटायला लागलं. कुणी किती रक्त आटवलं तरी त्याची जाणीव नसलेले कृतज्ञ लोक मी पाहिलेत. अक्का बापूराव त्या जातीतील माणसं नव्हे. मी अंगीकारलेल्या नव्या जीवनक्रमाच्या मंगलचरणाला अशी गोड माणसं मला भेटली हा एक शुभ शकूनच मला वाटू लागला. दुसरे दिवशी मी एक गंमत केली. सर्वात स्वस्त पण टिकाऊ अशी काळ्या निळ्या रंगाची 2 पातळं मी माझ्यासाठी घेऊन आले आणि ती अक्कांना दाखवून म्हटलं, 9.5 रुपयांना आणलीत ही तुमच्या दामोदर शेठजींकडून. बापूंना सांगा तेवढे पैसे पोचते करायला. ही का पातळं नेसणार आहेस तू गुजाताई? कुणी सांगितला होता तुला हा कारभार? तुला चांगल्यापैकी लुगडी घ्यायचं ठरलं होतं यांचं. मग ही पातळं वाईटपैकी आहेत असं कशावरनं ठरवलं तुम्ही? वरीसभर ही खात्रीनं टिकतील. त्यांच्या आत फाटली तर घ्यायची नाही मी नवी. बघाच तुम्ही, माझी लुगडी आणायचं बापूंचं काम मी चुरकून टाकलं, हे बरं नाही का झालं? होय बाई, तू करतेस ते बरंच असतं सदोदित. अक्का बोलण्याच्या गुश्शात बोलल्या आणि दुपारी माझी खरेदी बापूंच्या पुढे ठेवून म्हणाल्या, ही जाजमं आणली आहेत गुजाताईनं. जाजमं? आणि ती कशाला?
बापूंनी विचारलं. स्वतःला नेसायला, अक्का म्हणाल्या. आणि मी केलेल्या कारभाराबद्दल त्यांनी आपली नापसंती तिखट मीठ लावून नवऱ्यापुढं प्रकट केली. बायकोंची समजूत घालण्यासाठी बापू म्हणाले, अगं तू इतकं हे काय करते आहेस? गुजाताईनं ही पातळं आणली असली तरी ती काही घेतलेली नाहीत. संध्याकाळी ही परत करून दुसरी चांगली लुगडी तू म्हणतेस तशी घेऊन येतो मी, मग तर झालं ना.